ओम शांती. 25 मार्च 1971ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे न्यारे आणि विश्वाचे प्यारे बनण्याची विधी. बापदादा म्हणतात, अलौकिक नशा आणि निशाणा याने न्यारे आणि पारलौकिक नशेने विश्वाचे प्यारे बनता येईल. आता सगळ्यांनाच न्यारा बनायचा आहे. आपल्या देहापासूनही न्यारा बनायचा आहे. मगच सगळ्या गोष्टीतून न्यारे होता येईल. पुरुषार्थ न्यारे बनण्याचाच करायचा आहे. आत्मामध्ये पण जे जुने संस्कार आहेत त्यांच्यापासूनही न्यारे बनायचे आहे. स्वार्थ म्हणजे स्वच्या रथाला स्वाहा करणे. हा जो रथ म्हणजे देह अभिमान, देहाची स्मृती, देहाचा लगाव आहे, या स्वार्थाला खतम करायचे आहे. त्याचा सहज पुरुषार्थ स्वार्थ शब्दाच्या अर्थाला समजायचे आहे. स्वार्थ गेला की न्यारे बनता येईल. बापदादा म्हणतात, मुख्य धारणा हीच आहे की नेहमी आपली संपूर्ण स्थिती व आपले संपूर्ण स्वरूपचे आवाहन करत राहायचे आहे. मग व्यर्थ गोष्टींपासून किनारा होऊन नेहमी चमकणारा लख्खी सितारा बनून जाता येईल. संस्कार बदलण्यात नाजूक बनायचे आहे, पण नाजूक मनाचे बनायचे नाही. हेच लक्ष आणि लक्षण धारण करायचे आहे. स्लोगन लक्षात ठेवायचे आहे, अधिकारी बनू आणि अधीनता संपवून टाकू. कधीच अधीन बनायचे नाही, मग ते संकल्पांचेही नाही आणि मायाचेही नाही. या शरीराचेही अधिकारी बनून चालायचे आहे आणि मायाचेही अधिकारी बनून मायालाच अधीन करायचे आहे. संबंधाच्या अधीनतेमध्ये पण नाही यायचे, मग ते लौकिक संबंध असो की ईश्वरीय संबंध असो. म्हणतात ना, मान सरोवरमध्ये डुबकी लावल्याने परी बनून जात होते. या ज्ञान मान सरोवरामध्ये डुबकी लावून फरिश्ता बनून निघायचे आहे. जेव्हा फरिश्ता बनून गेले तर फरिश्ता म्हणजे प्रकाशमय काया, या देहाच्या स्मृतीच्याही परे. फरिश्त्याचे पाय म्हणजेच बुद्धी या 5 तत्वाच्या आकर्षणाच्या श्रेष्ठ अर्थात परे असते. अशा फरिश्त्यांना माया किंवा कोणतीच मायावी टच करू शकत नाही. ब्रह्माकुमारींची महिमा गायलेली आहे. ब्रह्माकुमारी म्हणजे ब्रह्मा बापाला प्रत्यक्ष करणारी कुमारी. जे टीचर्स बनतात त्यांना फक्त पॉईंट बुद्धीमध्ये नाही ठेवायचे, तर पॉईंट रूप बनून पॉईंट वर्णन करायचे आहे. जर स्वतः पॉईंट स्थितीमध्ये स्थित नाही झाले तर पॉईंटचा प्रभाव नाही पडणार. म्हणून पॉईंट जमा करता करताच
आपले पॉईंट स्वरूप पण लक्षात ठेवायचे आहे. बाप समान दिसले पाहिजे. जितकी समानता असेल तितकीच सामना करण्याची शक्ती असेल. समानता आणल्याने सामना करण्याची शक्ती आपोआपच येईल. एकाच्या संगतीत राहिल्याने संगदोष सुटून जाईल. संगदोष अनेक प्रकारचे दोषांना जन्म देतो. म्हणून लक्ष ठेवायचे आहे. एक बाप आणि दुसरा मी, तिसरा कोणी नाही. जेव्हा अशी स्थिती असेल तेव्हा नेहमी मुलांच्या मस्तकात तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार होईल. बुद्धीमध्ये जर तिसरं कोणी आलं तर तिसरा नेत्र बंद होऊन जाईल. म्हणून नेहमी तिसरा नेत्र उघडा पाहिजे. ओम शांती.